हे पहा आपले लाडू झाले रेडी। हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग। तर आज सकाळी सकाळी काय मस्त थंडी लागते, थंडीचा मोसम चालू झालेला आहे आणि त्यामुळे आपण आता स्पेशल करणार आहोत खारी खोबऱ्याचे प्लस डिंकाचे लाडू। तर हे लागणारे साहित्य आहे, हे मी 1 किलो खारीक आणि अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे आणि हे कुटून आणलेलं आहे। त्याच्यानंतर त्यात लागणार आहे डिंक, हळीम, तीळ आणि काजू बदाम। त्याच्यानंतर लागणार आहे मेन गूळ। हा मी जवळजवळ 700 ग्रॅमच्या अंदाजानुसार हा गूळ घेतलेला आहे, तेवढा गूळ आपल्याला ह्या मिश्रणामध्ये लागेल। आणि हे जे डिंक आहे ते आपण तेलामध्ये किंवा तुपामध्ये फ्राय करू। हे जेवढे पण आपण जे पदार्थ इथे घेतले, साहित्य घेतले, ते आपण थोडंसं गरम करून भाजून टाकणार आहोत, कारण की हे लाडू जास्त दिवस टिकतात। त्यामुळे आपण हे भाजून घेऊया, म्हणजे खाताना पण क्रंची लागतात, म्हणजे असे कधी कधी नरम पडतात, तसे लागणार नाहीत, म्हणून आपण हे सगळे साहित्य भाजून घेणार आहोत। तर फर्स्ट आपण ऍक्च्युली जेव्हा आपण लाडू बनवतो त्यासाठी मोठी कढई वापरणं गरजेचं आहे, म्हणजे मिश्रण नीट भाजलं जातं, कच्चं नाही राहत। तर आपण फर्स्ट प्रोसेस आपली असणार आहे, हे जे आपण परातीमध्ये खोबरं आणि जे खारीक घेतलं आहे ते आपण पहिलं भाजणार आहोत। त्याच्यानंतर आपण हे जे काजू बदाम आहे, हे काजू बदाम पण आपण भाजणार आहोत, तीळ पण भाजणार आहोत आणि हळीम। फक्त राहिलं जे डिंक हे आपण तुपात किंवा तेलात फ्राय करणार आहोत। तर चला मग आता आपण प्रोसेस चालू करूया। फर्स्ट प्रोसेस असणार आहे आपली भाजणे। या साहित्याचे मी जे प्रमाण घेतलं आहे ते मी तुम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये टाकेल, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की आपण जे प्रमाण घेतोय त्याला किती आपल्याला साहित्य किती आपल्याला त्याच्यामध्ये टाकावे लागतात पदार्थ, ते आपल्याला समजेल। तर हे मी कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला खाली किती प्रमाणामध्ये हे साहित्य घेतलेत ते सांगेल। आणि मी इथे गोवर्धन तूप पण घेतलंय, ते आपल्याला पाक बनवताना लागणार। हे लाडू आपण तुपात बनवणार आहोत, म्हणून ते पण जवळजवळ आपल्याला ह्या मिश्रणाला आपल्या जवळजवळ अर्धा किलोच्या वर आणि अजून थोडंसं वरती अर्धा पाव, म्हणजे एवढं तरी तुपाचं प्रमाण लागेल। तर मी आता इथे कढई घेतली आहे। आता ह्यामध्ये मी फर्स्ट खारीक खोबरं जे आहे, जे कुटलेलं, ते मी ह्याच्यामध्ये भाजून घेणार आहे। हे मी आता कढईमध्ये खारीक खोबरं घेतलेलं आहे, ते थोडंसं जास्त पण नाही भाजायचं आपल्याला, म्हणजे असं करपेल एवढं पण नाही, थोडंसं प्रमाणामध्ये, म्हणजे त्याचा जो बोलतात ना जो नरमपणा आहे तो थोडा निघून जाईल आणि लाडू पण खाताना आपल्याला क्रंची लागतील। तर हे आता मी थोडं भाजून घेते, गॅस पण थोडा स्लोच ठेवायचा। आपण पहिल्यांदा हे का भाजून घेतोय, कारण आपण हे जेव्हा मिश्रण भाजून झाल्यानंतर परातीमध्ये टाकू ना, तर त्याच्यानंतर जे आपण ज्या गोष्टी आपण भाजून किंवा जे फ्राय करून टाकणार ते डायरेक्ट आपण त्या मिश्रणामध्ये मिक्स करणार आहोत आणि मग आपण नेक्स्ट प्रोसेस करणार त्याच्या पाकाची। तर तुम्हाला मी नेक्स्ट प्रोसेस नंतर दाखवेल, फर्स्ट आपण हे सगळं भाजणी करून घेऊया। तर आता हे ऑलमोस्ट भाजलेलं आहे, तर आता हे मी परातीमध्ये काढून घेते। आपण आता हे भाजून परत परातीमध्ये टाकलंय। आता आपण नेक्स्ट प्रोसेस आपली आहे ती म्हणजे परत मी 1 मिनिट गॅस ऑन करते। आता आपलं हे भाजून झालंय खारीक खोबरं जे कुटलेलं। आता आपण त्याच्यामध्ये कढईमध्ये आता नेक्स्ट घेणार आहोत आपण हे हळीम, ते पण थोडेसे भाजून आपण त्या मिश्रणामध्ये टाकणार आहोत। कच्चटपणा निघून जातो म्हणून आपण हे साहित्य भाजून घेतो आणि लाडू पण खूप दिवस चांगले राहतात, नरम नाही पडत, खाताना पण क्रंची लागतात। हे पण मी आपण थोडंसं भाजून घेऊया। आपण त्याच्यानंतर हे जे काजू बदाम आहेत ते पण आपण भाजून घेणार आहोत, तीळ हे पण भाजून घेणार आहोत। फक्त हे जे डिंक आहे ना ते आपण फक्त तुपामध्ये फ्राय करून घेणार आहोत आणि थोडंसं मिक्सरमध्ये आपण हे काजू बदाम आणि हे जे डिंक आहे ना ते त्याचे थोडंसं आपण बारीक करून घेऊ,
म्हणजे ते दाताखाली जास्त जाड नाही लागणार आपल्याला खाताना. तर इकडे आपलं हलीम सुद्धा भाजून होतंय. हे पण थोडंसं जास्त करपेल एवढं नाही भाजायचं आपल्याला, थोडंसं. आपले हलीम सुद्धा आता भाजून झालेत. हे बघा, ते पण मी आता परातीमध्ये मिक्स करते खारी खोबऱ्यामध्ये. आपण हलीम पण ह्याच्यामध्ये ऍड केलंय भाजून. आता आपण नेक्स्ट घेणार आहोत काजू बदाम. ते पण आपण भाजून घेणार आहोत. आणि हे भाजल्यानंतर आपण थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत. म्हणजे एवढं जाड लाडू, बरोबर लाडू खाताना ते जाताखाली खूप जाड लागेल म्हणून आपण त्याची थोडंसं बारीक करून घेऊया त्याला. आणि डिंक पण आपण फ्राय केल्यानंतर ते पण थोडंसं फ्राय करू, कारण की आपण जेव्हा ते तेलात फ्राय करतो त्यावेळेस ते थोडे फुगले जातात. तर ते पण एवढे दाताखाली जाड येण्यापेक्षा आपण त्याला पण डिंकाला सुद्धा आपण मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करूया आणि मग आपण ऍड करू. आता हे पण मी भाजल्यानंतर मिक्सरमध्ये याची थोडीशी बारीक पेस्ट करणार आहे. जास्त पण नाही, थोडेसे जाडसर, थोडेसे बारीक अशी पेस्ट करूया आपण भाजून झाल्यावर. आता हे पण मी भाजून घेते. ह्यात मी थोडंसं तूप टाकलंय भाजताना, म्हणजे थोडे क्रंची होतील काजू बदाम. आणि भाजून झालं का मग मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याला थोडंसं बारीक करून घेणार आहे. हे थोडंसं लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊ आणि मग याची पेस्ट करू. हे पहा, ह्याला लाल रंग आलेला आहे हलकासा. तर आपण आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतोय आणि याची बारीक, म्हणजे जास्त बारीक नाही, थोडीशी जाडसर पेस्ट करणार आहोत. आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलंय. आता ह्याची पेस्ट करू. तोपर्यंत आपण साइड बाय साइड हे तीळ सुद्धा भाजूया. एकीकडे तीळ पण भाजले जातील आणि एकीकडे मी आता ह्याची पेस्ट करते. आपली पेस्ट करून झाली आहे. आता ही मी या मिश्रणामध्ये ऍड करते. आपले तीळ पण आता भाजून झालेत. हे पण मी आता त्या मिश्रणामध्ये ऍड करणार आहे. आता हे लास्ट प्रोसेस होती हे तिळाची, म्हणजे आपली भाजणी पूर्ण झाली आहे. एक मिनिट, पहिलं मी हे काढून घेते. तर हे पहा, आपण ह्याच्यामध्ये तीळ पण टाकलेत. तर आता ही आपली भाजणीची प्रोसेस प्रॉपर झालेली आहे, हे पाहू शकता तुम्ही. आता आपण ह्यानंतर घेणार आहोत डिंक. डिंक हे आपण तुपामध्ये फ्राय करणार आहोत. आणि हे आपण लास्ट का ठेवली प्रोसेस, कारण की आपण ज्यावेळेस हे डिंक आहेत ते फ्राय केल्यानंतर आपण त्यातच पाक करणार आहोत आणि पाकासाठी आपल्याला गूळ लागेल. तर मग आपण फर्स्ट करूया डिंक फ्राय. मी आता कढईमध्ये तूप घेणार आहे आणि हे डिंक त्याच्यामध्ये फ्राय करणार आहे. आणि हे फ्राय करताना प्रॉपर फ्राय करावेत, नाहीतर हे कडक लागतात दाताखाली जर कच्चे राहिले तर. चला मग आपण आता हे फ्राय करूया. पहिलं आपण कढईमध्ये आपण हे इथे गोवर्धनचं तूप वापरतोय. हे पाहू शकता, मी आता कढईमध्ये तूप घेतलंय. ते आता मेल्ट होते थोडंसं. थंडीच्या दिवसांमध्ये होतं घट्ट. आणि मग हे एकदम मेल्ट झालं का, प्रॉपर गरम झालं का, मग आपण ह्याच्यामध्ये डिंक फ्राय करूया. ऍक्च्युअली मी तीच कढई परत यूज केली, कारण की आपल्याला ह्यातच गुळाचा पाक बनवायचा आहे. बघा इथे हळूहळू आता हे तूप आहे मेल्ट होत आहे. आपण आता एक टिप आहे, टिप्स तुम्हाला. आता मी हे जे प्रमाण घेतलंय ते एकदा मी तुम्हाला परत एकदा रिपीट करते. आपण इथे 1 किलो खारीक आणि अर्धा किलो खोबरं. आता हे जे खारीक घेतलं आहे मी 1 किलोच्या प्रमाणात, त्यामध्ये मी अर्धा काळं खारीक आणि एक येलो कलरचं खारीक, म्हणजे 2 प्रकारचे खारीक मिक्स करून असं 1 किलोचं खारीक झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये अर्धा किलो खोबरं. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे, काजू बदाम सगळं भाजून, काजू बदाम तीळ हलीम हे सगळं आपण त्याच्यामध्ये भाजून
मिक्स केलेला आहे। आता त्याच्यानंतर एक लास्ट प्रोसेस राहील ती म्हणजे डिंक, ते आपण आता इथे फ्राय करून घेणार आहोत। आणि हे झालं सगळं, आपण डिंक पण त्या ह्या मिश्रणामध्ये आपण ऍड करणार आहोत। हे सगळं ऍड करून झाल्यानंतर आपली जी शेवटची प्रोसेस राहते ती म्हणजे पाक। तर मी तुम्हाला ते नेक्स्ट प्रोसेस मध्ये दाखवेल। आता मी डिंक फ्राय करते। अजून तूप तापलेलं नाहीये आपल्याला। हे जे मी दीड जे अंदाज घेतलेला आहे, जे 1 किलो खारीक आणि 1 किलो खोबरं, त्याच्यामध्ये आपण बाकीचे साहित्य सुद्धा जे घेतलेले आहेत ते 100-100 ग्रॅम घेतलेले आहे। म्हणजे ऑलमोस्ट हे 2 किलोचं मिश्रण रेडी होतं। आणि ह्या 2 किलोच्या मिश्रणाला आपल्याला नाही म्हटलं तरी अर्धा किलोच्या वरती तूप लागणार आहे, कारण की आपण हे लाडू बनवताना तेलाचा नाही तर तुपाचा वापर करणार आहोत। ते आपल्या हड्डीसाठी पण चांगलं आणि शरीरासाठी पण चांगलं, म्हणून मी इथे तूप यूज करत आहे। तूप तापतंय, म्हणजे तूप एकदा व्यवस्थित तापलं तर मग आपलं डिंक सुद्धा नीट फ्राय होते। तूप तापतंय तोपर्यंत हे मी जे मिश्रण आहे ना ते जरा व्यवस्थित मिक्स करून घेते, कारण आपण ह्याच्यामध्ये डिंक सुद्धा नंतर मिक्स केल्यानंतर आपली जे लास्ट प्रोसेस राहणार आहे ती पाक। तर मग तो पाक सगळीकडे व्यवस्थित मुरेल ह्या मिश्रणामध्ये, म्हणून मी अगोदर हे मिश्रण आहे ना तूप तापेपर्यंत हे मिश्रण पहिलं नीट मिक्स करून घेते। मी डिंक सुद्धा थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करणार आहे, कारण की ते आपण जेव्हा हे डिंक तुपामध्ये फ्राय करू ना तर ते फुलतात आणि एवढे पण दाताखाली मोठे नको आहेत आपल्याला, त्याच्यामुळे ते सुद्धा मी मिक्सरमध्ये थोडे बारीक करणार आहे। हे पण झालं आपलं मिक्स करून। बघते मी आता इकडे तूप तापलंय का नाही ते। तूप तापलेलं आहे, मी आता ह्याच्यात डिंक टाकते। हे पहा, हे आता किती मस्त फुलून असे वरती येतील। हे बघा, ह्याला नीट फ्राय करून घेऊया आपण। असे मी सगळे डिंक फ्राय करून घेते। हे कच्चट ठेवायचं नाही, नाहीतर हे दाताखाली आपल्याला दगडासारखे कडक लागतील, म्हणून हे प्रॉपर फ्राय करून घ्यायचे। डिंक थोडा चिवट असतोच म्हणून हे थोडं चिपकतंय। हे बघा, हे अशा पद्धतीत मी फ्राय करून घेते। ओके, असे मी बाकीचे उरलेले पण डिंक फ्राय करते आणि ह्याची पण थोडंसं आपण ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून मिश्रणामध्ये ऍड करूया, म्हणजे आपलं टोटल भाजणीची आणि फ्राय करायची प्रोसेस कंप्लीट। हे पहा, आपलं डिंक पण फ्राय झालेलं आहे। आता ह्याला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते, म्हणजे आपली प्रॉपर जे जे साहित्य आहे, भाजणी तळणी जे काय आहे ते आपलं रेडी होईल। ह्याच्यामध्ये मी आता लास्ट राहिलं होतं ते डिंक, ते आता ह्याच्यामध्ये मी थोडं मिक्सरमध्ये बारीक केले आणि काही तसेच ठेवले टाके, म्हणजे ते दाताखाली पण आल्यावर थोडे चांगले लागतात। आणि मी आता हे मिक्स करून घेते व्यवस्थित। थोडेसे असे फोडून घ्यायचे डिंक। आपण जेव्हा लाडू बांधू ना तर ते थोडे होतात बारीक, त्याच्यामुळे त्याला जास्त पण बारीक करायची गरज नाही। आता आपली ही प्रोसेस पूर्ण झाली। आता नेक्स्ट प्रोसेस आपली एक राहिली शेवटची, ती म्हणजे मेन आहे पाक। तर हा इथे मी 700 ग्रॅम गुळ घेतलेला आहे, हा काळा गुळ आहे। त्याला मी थोडंसं बारीक करून मग या तुपामध्ये त्याला टाकणार आहे। तर ही पाकाची प्रोसेस आहे, तर आपण ती करूया आता। गुळ आता आम्ही फोडून घेतला आहे आणि इथे मी आता अजून थोडं तूप ऍड करणार आहे, म्हणजे जवळजवळ अंदाजे मी अर्धा किलोच्या वर थोडं तूप घेणार आहे। हे तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर हे जे फोडलेला गुळ आहे तो मी त्या तुपामध्ये टाकणार आहे। आणि हा ज्यावेळेस गुळ प्रॉपर मेल्ट होईल, त्याला फेस येईल, तर मी आपण जे मिश्रण केलं मगाची भाजणीचं त्याच्यामध्ये आपण ऍड करून लाडू बांधणार आहोत। तूप आता तापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हा जो फोडून घेतलेला गुळ आहे तो आपण टाकणार आहोत। हा पूर्ण मेल्ट होईपर्यंत वरती फेस येतो, फेस येईपर्यंत आपण
मेल्ट करणार आहोत आणि मग त्या मिश्रणामध्ये आपण टाकून त्याचे लाडू बांधणार आहोत. हे पहा, आपण सगळा गूळ ह्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. हे जवळजवळ अर्धा किलोच्या वर तूप आहे आणि गुळाचं प्रमाण सुद्धा 500 ग्रॅम आहे. कारण की ऑलरेडी खारीक सुद्धा गोड असतात म्हणून थोडासा गूळ मी अजून थोडा कमी घेतलाय, नाहीतर लाडू खूप गोड बनतात. आता हे गूळ पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपण ह्याला गरम करणार आहोत हा पाक. आणि हे बघा, आता इथे ह्याला बघा, हा गूळ मेल्ट व्हायला लागलेला आहे. हे बघा, तुम्हाला दिसतंय हे बघा. आणि पूर्ण जेव्हा ह्याला मेल्ट होऊन फेस येतो मग आपण त्या मिश्रणामध्ये मिक्स करून त्याचे लाडू बांधूया. हे पहा, गुळाला आता फेस सुटायला लागलाय म्हणजे आपला हा पाक रेडी होतोय. अजून थोडा फेस सुटला का मी गॅस बंद करून आपण लाडू बांधायला घेऊया. हे आपण आता त्या मिश्रणामध्ये मिक्स करून लाडू बांधणार आहोत. हे बघा कसा फेस यायला लागलाय. हे पहा, आपला प्रॉपर पाक हा रेडी आहे. आता आपण लाडू बांधायला घेऊया. हे बघा, हे सगळं मी तो पाक बनवलेला ह्याच्यात ऍड करून मी पूर्ण मिक्स केलेला आहे. हे बघा, आता हे गरम गरमच ह्याच्यात आपल्याला लाडू बांधावे लागतील. तर आम्ही आता लाडू बांधायला घेतोय. हे पहा, आमच्या आतापर्यंत एवढे लाडू बांधून झालेत. आता हे मिश्रण थोडंसं ना सुकं सुकं व्हायला लागलं. ऍक्च्युली हे गरम गरम पाकातच बांधतात, पण आपण जेव्हा लाडू बांधतो तोपर्यंत थोडं थंड होतं. तर आपण ह्याच्यामध्ये परत एकदा थोडं तुपाचा हात मारणार आहोत. तर मी परत तूप थोडंसं गरम करायला ठेवलंय म्हणजे आपल्याला लाडू व्यवस्थित बांधता येतील पटापट. तर आपले मित्रांनो लाडू झालेत तयार. तर आपण किती प्रमाणात काय साहित्य दिले आहेत ते मी तुम्हाला परत एकदा कमेंट बॉक्समध्ये खाली देईल, म्हणजे तुम्हाला पण अंदाज येईल की जे कोणती साहित्य किती प्रमाणात आपल्याला घ्यायचे आहेत ते. तर बघा कसे वाटतात ते लाडू आणि हे नक्कीच तुम्ही ट्राय करा. धन्यवाद. थँक्यू.